नेमके वय काय तुमचं? 60 वर्षाचे वयोवृद्ध असले तरी तरुण माणसाला लाजवतील अशा प्रकारे गड सर करत आहेत. नेमके 2 शब्द इकडे बोला. वय वर्ष तुमचं? 60. ह्या वयातही तुम्ही गड चढताय, ही प्रेरणा कुठून घेतली? प्रेरणा आता ही ताकद तुमच्या सगळ्यांच्या माहितीने सगळं चढतोय बघा. हे असं पाहिलं. आणि शिवरायांबद्दल असलेली मनामध्ये प्रेम, सगळे हाऊस आहे म्हणून सगळी चढतात. आपण पण पाठी करणार अशी चढायचा. तर ज्या वयामध्ये लोक गिवअप करतात त्या वयामध्ये एक नवीन टार्गेट आमचे निमडे साहेब सेट करतात. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. मित्रांनो नमस्कार. आज आपण ज्या गडाला भेट देणार आहोत तो जव्हार संस्थानातील आणि ह्या पट्ट्यातील खूप प्रसिद्ध असा गड आहे. त्याचं नाव आहे भूपतगड. आज शिवजयंती 19 तारीख आज आणि त्या मुहूर्तावरती आपण ह्या किल्ल्याला भेट देतोय. तर हा किल्ला याच्या अगोदर पण आपण भेट दिली आहे, पण आज आपण साईदादा प्रतिष्ठानच्या पूर्ण टीम बरोबर ती भेट देतोय. तर पुन्हा नव्याने हा किल्ला आपण बघूया. चला. अशी वाट आहे, माझ्या मागे बघताय अशी दगडांची वाट आहे आणि त्याच वाटेवरती आपण चालतोय. पावसामुळे थोडं रस्त्याचं नुकसान झालंय, पण ठीक आहे, वाट चालण्यासारखी. चला. मला कमान घेऊन आमचा ठेव दुसरा मोडून नाही बिनाट मी जायला. अशा पद्धतीने आमचे 3 मावळे दीपक निंदे, योगेश माटल आणि युवराज घाडी या ठिकाणी भूपतगड हा किल्ला चढताना. भूपतगडाचा जो ट्रेक आहे तो ट्रेक विशाल राणे यांच्या संकल्पनेतून आज आम्ही ठरवला आहे की हा ट्रेक करायचा आहे. पण ह्या ट्रेकचं वैशिष्ट्य असं आहे, आमच्यावर योगेश माटल आहेत. आत्ताच हॉस्पिटलायझेशन होते ते आणि पायाला त्रास आहे, चालता येत नाही. तरी शिवरायांवर असलेल्या भक्तीपोटी आणि प्रेमापोटी हा गड तो सर करतायत. तर योगेश साहेब खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आमच्याकडून. जय शिवराय. ही ताकद आहे नावामध्ये. नुसतं जय शिवराय म्हटलं तरी गड चढता येतो आणि ते गड चढतायत बघा, पायाला त्रास असून सुद्धा. दुसरे आमचे निमरे वय काय तुमचं? 60 वर्षाचे वयोवृद्ध असले तरी तरुण माणसाला लाजवतील अशा प्रकारे गड सर करत आहेत. नेमके 2 शब्द इकडे बोला. वय वर्ष तुमचं? 60. ह्या वयातही तुम्ही गड चढताय, ही प्रेरणा कुठून घेतली? प्रेरणा आता ही ताकद तुमच्या सगळ्यांच्या माहितीने सगळं चढतोय. बघा. हे असं पाहिलं. आणि शिवरायांबद्दल असलेली मनामध्ये प्रेम, सगळे हाऊस आहे म्हणून सगळी चढतात. आपण पण पाठी करणार अशी चढायचा. तर ज्या वयामध्ये लोक गिवअप करतात त्या वयामध्ये एक नवीन टार्गेट आमचे निमडे साहेब सेट करतात. तर ही अशी आहे गडभ्रमंती मित्रांनो. आलं थोडंच आहे, एकदम थोडं आहे. हळूहळू या वाटल्यास.
नाही आहे प्रॉपर आहे. या हा टर्न मारलात ना की महादरवाजा येईल. या या निमऱ्यांचं पण पायाचं ऑपरेशन झालंय. निमरे किती ऑपरेशन झालेत? 2 ऑपरेशन. आणि अंगठा कापलाय ना? नाही अंगठ्या त्याचा संबंध नाही. हा. हा सांध्यातून निघालाय ना. अच्छा. हा पायाचा ह्यांना पण त्रास आहे. 2 ऑपरेशन झालंय. हा 3रं ऑपरेशन. 3रं ऑपरेशन. आणि पायाची परिस्थिती खूप खराब आहे तरी ते चालतायत आणि चालतायत. हे वैशिष्ट्य आहे मित्रांनो. खरंच कौतुक करावंसं वाटतं. मेळ्यातनं जगून आलेला आहे. हां मरता मरता वाचलेत ते आता. आणि ही जिद्द बघा. मला वाटतं बहुतेक हीच जिद्द निमरे साहेब तुम्हाला मरणाच्या दारातून सुद्धा रिटर्न घेऊन आली. मग आलेत ना. हां तुमची जिद्द. कसं की- पण असं यायचा होता. Yes, yes. होता माहिती होती बोलले म्हणून हां आलो इथं. तर ट्रेकला ही अशी उदाहरणं सुद्धा असतात ज्यांच्याकडून खरंच जगण्याची प्रेरणा मिळते. आणि कधी कधी असं वाटतं ना जगामध्ये सर्व दुःखी आपणच आहोत. तर तसं नाही मित्रांनो. जग हे दुःखाने भरले. फक्त बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. तर अशा प्रकारे महादरवाजाशी पोचलो निमडे आपण. नाही या या पोचलो आपण. या हळू या. हळूहळू येतो. जी महाराज की स्वराज्य तोरण चढे गरजती तोफांचे अवघडे मराठी पाऊल पडते पुढे मराठी पाऊल पडते पुढे. स्वराज्य तोरण चढे गरजती तोफांचे अवघडे मराठी पाऊल पडते पुढे. मराठी पाऊल पडते पुढे मराठी पाऊल पडते पुढे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. गडाच्या महादरवाजाशी आपण उभे आहोत. आणि हा महादरवाजा आहे. आणि हेच ते स्वराज्याचं तोरण. किती सुंदर ना. चला आज आत येताच नजरेला पडणारा हा बोर्ड किल्ले भूपतगड. तर मित्रांनो भूपतगडाला तशी तटबंदी नाही आहे. कारण का तटबंदीचे अवशेष दिसत आहेत पण तटबंदी नाही आहे. तटबंदीचे अवशेष आहेत. तटबंदी नाही त्यामुळे पूर्ण मोकळं रान आहे. बघत असाल तुम्ही तर गडाचा परीघ जो आहे तो बऱ्यापैकी मोठा आहे. आणि गड इकडच्या स्थानिक असलेल्या नदीवरती लक्ष ठेवण्यासाठी वापरला असावा. कारण का इथून नदीवर होणारा कारभार पूर्णपणे बघता येतो. तर गड हा मोक्याच्या जागेवर आहे. आज जरी ह्याचा वापर होत नसेल तरी त्या काळात ह्याला खूप महत्त्व असेल ह्यात तिळमात्र शंका नाही. गडाचा व्यास जो आहे तो फार मोठा आहे. आणि तटबंदी पूर्ण जीर्ण होऊन ध्वस्त झालेली. गडावरती बघण्यासारखं अवशेष मंदिर आहे. आपण फिरून मंदिरात जाऊ. आणि माझ्या मागे तुम्ही बघत असाल जो परिसर आहे तो मोकळा परिसर. आणि गड बऱ्यापैकी विस्तृत आहे. एक तळ सुद्धा आहे. एक पाण्याचं तळ आहे पण त्या तळ्यामध्ये पाणी आहे पाणी. माझ्या मागे बघत असाल तर पाण्याचं तळ आहे. आणि त्याच्याच बाजूने आपण जाऊया. जस्ट पाण्याचं मोठं तळ आहे. आणि तळ्याला तुम्ही बघत असाल दाखवतो. तळ्याला पाण्याची काठ सुद्धा आहे म्हणजे कोरीव काठ आहे. म्हणजे हे तळे प्रॉपर खोदून आता ते
उद्ध्वस्त दिशेमध्ये आहे पण परिस्थिती आहे. पण तुम्ही बघत असाल तर पाण्याची काठ वगैरे प्रॉपर दिसते, जसं की मी दाखवतो. ते बघत असाल तर पूर्ण प्रॉपर त्याला कडा आहे आणि पाणीसुद्धा आहे त्यात. समोर साईडला पाण्याची टाकी आहेत आणि पाण्याच्या टाकीमध्ये ह्या टाकीमध्ये तर पाणी नाही आहेत. 4 ते 1 2 3 4 टाकी आहेत. ह्या टाकीमध्ये पाणी आहे पण पाणी बरोबर नाही आहे, पाणी खराब आहे. आणि बाकीच्या ह्या 2 टाक्यांमध्ये अजून पाणी आहे. ह्याच्यामध्ये पाणी आहे आणि ह्याच्यामध्ये पण पाणी, पण पाण्याची व्यवस्था बरोबर नाही आहे. टाकीचं आहे ते अर्ध खाली आहे. तर अशा प्रकारे 4 पाण्याची टाकी तलावाच्या बरोबर बाजूला अशी खोदलेली आहेत आणि त्याच्यामध्ये पाण्याचा मुबलक असा साठा आहे. तुम्ही बघत असाल तर पाण्याचा मुबलक साठा आहे. त्यावेळी गडावरती पाण्याची कमतरता भासू नये म्हणून ही खोदलेली असावीत. आणि तसंच तळंसुद्धा खोदले. तळ्याचं बांधकाम तुम्हाला एकदम स्ट्रेट बघत असाल तर प्रॉपर दगडी बांधकाम आहे. आणि तळं जेव्हा हे सुव्यवस्थित असतील त्यावेळी हे बघण्यासारखं असेल आणि पुऱ्या गडाची तहान हा तळं भागवत असावं, कारण का तळं आणि पाण्याची टाकी प्लस असं दोन्हीही प्रोव्हिजन होतं. चला आपण आता पुढच्या साईडला जाऊ गडाच्या उर्वरित भागाकडे आणि काय बघायला मिळतं ते बघू. आलात की तुम्हाला ती तटबंदी ढासळलेली दिसेल बघा. काही तटबंदी अवशेष आहेत अजून. तर ही तटबंदीला लागून वरती आलात की तुम्हाला हा एक बुरुज आहे आणि बुरुजाचे जे दगड आहेत ते अस्ताव्यस्त आहेत. आणि प्रॉपर इथून येण्या जाण्यासाठी रस्ता असावा, बरं का. बुरुजाचे काही अवशेष आहेत अजून आणि तटबंदीसुद्धा आहे. आपण पुढे आलो तर तुम्हाला ती तटबंदीसुद्धा दिसेल प्रॉपर. आणि हा पूर्ण दरीचा भाग आहे. तर किल्ला जेव्हा सुव्यवस्थित असेल तेव्हा हा बुरुज प्रॉपर असावा, कारण का आता ढासळणी झाली आहे. त्याचे खडक जे आहेत ते झिजून खाली पडलेत. पण इथून दिसणारा जो विहंग दृश्य आहे ते आजही तितकंच सुंदर दिसतंय जेव्हा ते दिसत होतं. आणि मी मगाशी म्हणालो तसंच असलेल्या नदीवर लक्ष देण्यासाठी तर नदीचं पात्र जे आहे ते समोर आहे. तर अशा प्रकारे हा पूर्ण प्रदेश ह्या बुरुजावरून बघता येईल आपल्याला. नदीचं पात्र आहे, छोटी छोटी गावं आहेत आणि समोर असलेले डोंगररांग. आता ह्या बुरुजापासून आपण थोडं पुढे गेलो की तटबंदीचे अवशेष आणि जे खडक आहेत ते इकडे तिकडे पडलेले आहेत विस्तृत. पण तुम्हाला काही जुने जे दगड आहेत रचलेले ते बघायला मिळतील. ते बघा, म्हणजे ते प्रॉपर पठारावर रचलेले दगडसुद्धा बघायला मिळतील. ती जी पूर्ण बांधणी आहे ती. नमस्कार मित्रांनो, आज आपल्याबरोबर एक इतिहासक सुद्धा आहेत. सर, आपलं नाव? नमस्कार, मी महेंद्र रवींद्र कराळे, एक इतिहासप्रेमी नागरिक. आणि ह्यांना सुद्धा ट्रेकिंग आणि इतिहासाची पानं उलगडून इतिहास शोधणं, वाचणं, अनुभवणं आणि इतिहास जगणं हे खूप मनापासून आवडतं. तर भूपतगडाची आज माझं भाग्य आहे ते की सरांसोबत मी आहे आणि भूपतगडाची सुंदर फेरी त्यांच्यासोबत घडते. सर, भूपतगड हा शिलाहारीनं आहे की हा नंतरच्या राजवटीमध्ये बसवलेला किल्ला? नंतरच्या राजवटीमध्ये 14व्या शतकामध्ये याचा उल्लेख आढळतो. ओके. त्याच्या अगोदर हा किल्ला नव्हता? काही ओके. उल्लेख नाही आढळतो. अच्छा. हा किल्ल्याचा म्हणजे कुणाच्या राजवटीत स्थापन केला गेला आणि याच्यावरती कुणी कुणी राज्य केलं? जव्हारच्या कोळी राजाच्या राजवट्याच्या अखत्यारीमध्ये हा किल्ला होता. ओके. आणि याच्यावरती नियंत्रण त्यांचंच होतं, जव्हारच्या कोळी राजा. इंग्रजांनी वगैरे याच्यावर राज्य केलंय? पोर्तुगीज, इंग्रज, मराठी? नाही, तसे काही उल्लेख नाही कुठे आढळले.
सापडत नाही. म्हणजे परकीय पारतंत्र्याच्या जे हमले आहेत त्यापासून वाचलेला मला वाटतं हा एकमेव किल्ला असेल. तर सर आता आपण कुठे आहोत? आता आपण किल्लेदाराच्या वाड्यामध्ये घुसतोय. अच्छा, किल्लेदाराचा वाडा आहे. हा. आणि आपल्या पाठी मस्तपैकी चौकोनी वाडा आहे. चारी बाजूला गोलाकार बुरुज असणारा वाडा आहे. वाड्याचे जे अवशेष शिल्लक आहेत ते आपण पाहूया आता. ओके. त्याच्या अगोदर मंदिर आहे ना, हे मंदिराचं दर्शन घेऊया. हनुमान मंदिर. सियावर रामचंद्र की पवन सुत हनुमान की. नॉर्मली सर मराठ्यांच्या किल्ल्यांमध्ये हनुमंताचं जे स्थान आहे ते महादरवाजाच्या बाजूलाच असतं. त्यामुळे भरपूर प्रवेशद्वाराजवळ तुम्ही बघितलं असेल तर हनुमंताची शिल्प आढळतं आणि शरभ आढळतो. हो, शरभ आहे. हां. सगळ्यांनी एकसाथ राहा रे, म्हणजे सांगायला बरं पडेल. आता आपण जिथे जात आहोत सर पुन्हा एकदा नव्याने सांगा. सगळे आता एकत्र झालेत. आपण ज्या वास्तूकडे जातोय आता आपण किल्लेदाराच्या वाड्याकडे प्रवेश करतोय. ओके. आणि त्या वाड्याच्या काही उरलेले अवशेष आहेत ते आपल्याला बघायला मिळतील. चला. हिंदे ऐकून घ्या. परकीय आक्रमणाचा जास्त त्रास न झाल्यामुळे बऱ्यापैकी सुस्थितीत आहे. किल्लेदाराचं एखादं विरगळ नाव असं कुठे कोरीव नाही, काहीच नाही. काहीच नाही. ते फक्त खाली सती केलेल्या पाऊलखुणा. पादुका होत्या. पाऊलखुणा आहेत त्या पाहिल्या आम्ही. आणि आता अजून कोठार बघायचं बाकी आहे आपल्याला. कोठार बाकी. ठीक आहे. अरे काकी या बने मस्त नाही. सर यात उतरता येत होतं पूर्वी, हो, आता आहे. आता येताना. हा, मी तेच म्हटलं, मी उतरून गेलोय खाली. हे धान्याचं कोठार होतं. वरून फक्त धान्य इथे सोडून द्यायचं, आतमध्ये टाकायचं. पण काढायचं असेल तर मग त्याचं माप ठरलेलं असायचं. एवढी माणसं आहेत तर जसा विद्यार्थ्यांना, शालेय विद्यार्थ्यांना येते एका पुरामध्ये 100च ग्रॅम, तसं मग तेवढ्या मापामध्ये हे धान्य इथून काढून घ्यायचं, ठेवून द्यायचं. याच्यावरती छप्पर असायचं. म्हणजे जमा करताना वरतून टाकता येत होतं, पण काढताना तुम्हाला इथूनच काढता यायचं ते. आणि ते काय मंदिराचं होतं का? नाही, मुरुम आहे ना सर? हा सर, हा दगड मुरुम आहे का बेसाल्ट आहे? नाही, बेसॉल्ट नाहीये. हा पक्का बेसॉल्ट नाहीये. त्याच्यामुळं याची ही अवस्था आहे. हा जसा लाल दगड आहे. ओके. आणि ह्या पाण्याच्या माराने याची खूप झीज झाली. आपला बेसॉल्ट असता तर याची एवढी झीज झाली नसते. आणि बेसाल्ट काळा कलर येतो. हा मुरुम सारखा वाटतो. मुरुम आहे, पक्का नाहीये. हा कोरलेला आहे. हे कोरलेले कोरलेले. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती, गज अश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न, श्रीपती, अष्टवधान, जागृत, अष्टप्रधान, दैष्टित, न्यायालंकार, मंडित, शास्त्रार्थ शास्त्र, पारंगत, राजनिधी धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतांस, सिंहासनाधीश्वर,
महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी हर 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 मोकळी जागा ना जनावरांना गट्टू जागा दादा हा कुर्लोटच्या धारेहून आल्यानंतर ती धार या वरच्या डोंगराला अशी समांतर येते ओके. आणि या पायऱ्यांच्या वाटेने तुम्ही गडावर प्रवेश करा. पण ही वाट अशीच नाहीये, बस इथपर्यंतच या पायऱ्या आहेत. इकडे पूर्वी काळी दरवाजा वगैरे असं काही होतं का? पूर्वी काळी इथे दरवाजा होता, कारण मी यापूर्वी दरवाजाच्या खांब स्तंभ हा ते पाहिले होते. ओके. ही वाट अशीच जाते आणि त्या धारेला जाऊन पण निसरडी आहे ही वाट मला वाटतं, हो हो त्यामुळे ही पाय ठेवायला जागा एक मिनिट इतकी तेवढीच वाट आहे, कारण असा खड उतार आहे आणि ओके. पूर्णपणे कातळ आहे, माती नाही. ही वाट नौक्यांसाठी नाहीये मग. नाही नाही निश्चित नाही. तर मित्रांनो एक कुठलं गाव म्हणालात? कुर्लोज म्हणून एक वाट येते, तर तिथे न येता तुम्ही नॉर्मल वाटेने आलात तर बरं होईल, कारण ही वाट थोडी धोकादायक आहे. सर आले ते एवढाच आहे म्हणजे हा रस्ता सर मला वाटतं दमछाक करणार आहे एकदम. हो हो खूप दमछाक करतो आणि इकडचं वातावरण या फेब्रुवारी महिन्यामध्ये जास्त चांगलं नसतं, त्याच्यामुळे तुम्हाला तो खूप त्रास देतोच. आपल्या सुदैवाने आपण पण 3:35 ला उतार 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 याच्यामध्ये आलोय म्हणून ते जाणवलं नाही. जाणवलं नाही. चला डायरेक्टली या बुरुजावर इथून कुठून तरी वर येता येईल. तर हा बुरुज आहे म्हणायला हरकत नाही सर. हो हा बुरुज आहे. हा टेहाणीचा बुरुज वाटतोय सर. गडाची कुर्लोटवरून अवशेष. येणाऱ्या वाटेने तुम्ही डायव्हर्शन नाही घेतला तर डायरेक्ट आता जे काही कोसळलेले आहेत दगडी, हा. त्या कोसळलेल्या दगडीतून डायरेक्ट या बुरुजावर येता येते. आणि मला वाटतं तटबंदीचे दगड आजही ते विस्कळीत झालेत. कुठली तटबंदी आहे? नाही हा एक बुरुज आहे. बुरुज आहे, इथून तुम्हाला खूप दूरपर्यंत नजर जाते. या बाजूकडचा शत्रू कुठून येऊ शकतो की हा हा इथून टेहाळणी करायची असेल तर इकडनं ती इथून करायचं आहे. इथून रतनगड किती लांब आहे? रतनगड लांब आहे. इथून रतनगड तर तुम्हाला घोटीला जावं लागेल. परळी ते कोराळा मार्गे. दरवाजामधून खाली उतरायला कोणतीही सोय नाही, पण त्यांनी तो दरवाजा करून ठेवला होता. आणि असं सांगतात की राजाराम महाराज ज्या वेळेला बाबा किल्ला जाईलच अशी अवस्था निर्माण झाली, स्वराज्याचा जे काही जेवढं खजिना दप्तर जेवढं काही आहे तेवढं सगळं सोबत घेऊन पाळणा आणि पाळणा करून राजाराम महाराजांना त्या रायगडाच्या वाघ दरवाज्यातून खाली उतरवले. आणि राजाराम महाराज तो प्रवास करीत प्रतापगड नाही सॉरी कोल्हापूरचा पन्हाळा विशालगड मार्गे प्रवास करत करत राजाराम महाराज सुखरूप जिंजीपर्यंत पोहोचले. त्याच्यानंतर किल्ला ताब्यात आल्यानंतर राजाराम महाराजांना पकडण्यासाठी मुघलांची फौज भरपूर जंग पछाडलं, पण राजाराम महाराज काही शेवटपर्यंत हाती आले नाही. ते सुखरूप त्या ठिकाणी आपल्या हेडक्वार्टरला जाऊन पोहोचले. आणि मग जिंजी ही एक स्वराज्याची राजधानी झाली. पहिली राजगड आहे, दुसरी रायगड आहे आणि तिसरी जिंजी. आणि जिंजीतून पण त्यांनी ते पाहिलं. आणि तसाच एकदा प्रसंग पुन्हा जिंजीवर पण आला होता. जुल्फिकार खानाने वेढा घातला होता आणि औरंगजेबाचा प्रचंड प्रेशर होता का गेली 6.5 वर्ष झाली तुम्ही किल्ला जिंकत नाहीत, तर आता जुल्फिकार खानावर काही दगाफटका करावा का काय. अशा परिस्थितीमध्ये पुन्हा राजाराम महाराज त्या ठिकाणी कोंडले गेले. आता करायचं काय? राजाराम महाराजांपुढे प्रश्न पडला. आणि जे शिर्के होते, आय थिंक जिंजी या तेंडुलकरांच्या पुस्तकामध्ये त्यांनी तो उल्लेख केलेला आहे. याच पाळण्याचा वापर करून जिंजीच्या एका वेल्लोर तिथून जवळ आहे, जिंजीपासून 100 किलोमीटर अंतरावर चेन्नई आहे आणि तुमचा बंगालचा उपसागर आहे. तर अशाच एका दरवाज्यातून पाळणा करून त्यावेळेचे मी नाव विसरलो, पण राजाराम महाराजांचे खास माणसं
ती तिथून खाली उतरली. तिथे खाली शिर्केंचा तळ होता. शिर्केंबरोबर वाटाघाटी केल्या. शिर्के काही कोणत्याही परिस्थितीमध्ये राजाराम महाराजांना धर्मवाट करून द्यायला तयार नव्हते. शिर्केंना दाभोळचं वतन हवं होतं आणि ते दाभोळचं वतन ते खाली उतरलेल्या त्या सरदाराकडे होतं. त्यांनी एका क्षणामध्ये सांगितलं का तुम्हाला दाभोळचं वतनच पाहिजे ना, दिलं. तुम्हाला वतनाची कागद करून दिली. राजाराम महाराजांना धर्मवाट करून द्या. त्यांनी राजाराम महाराजांना त्या ठिकाणी शिर्केंनी ज्या शिर्क्यांचं शिरकान संभाजी महाराजांनी केली, पण त्यांनी राजाराम महाराजांना तिथून जायला धर्मवाट करून दिली. राजाराम महाराज तिथून निसटले आणि ते सिंहगडावर आले आणि सिंहगडावरच त्यांचं देहावसान झालं. पण शिर्केंनी त्यावेळेला तिथं मदत केली. परंतु इतिहासामध्ये घडलेल्या घटनेची पुन्हा पुनरावृत्ती झाली. पाळण्याचा उपयोग करून माणूस त्या ठिकाणी गेला. वाटाघाटी झाल्या आणि राजाराम महाराजही त्याच वाटेने परत फिरले. कारण संपूर्ण जिंजी आवडली गेली होती. जिंजीला 3 बाले किल्ले आहेत. जिंजी, राजदुर्ग आणि चांद्रयानदुर्ग. चांद्रयानदुर्ग, राजदुर्ग आणि एक तिसऱ्याचं नाव वेगळं आहे. असे 3 बाले किल्ले आहेत आणि जिंजीचा परीघ खूप मोठा आहे, प्रचंड मोठा आहे. मी जिंजी पाहिली. मी जिंजीच्या वेडा झालो होतो. म्हटलं एक पुस्तक वाचल्यानंतर जिंजी बघावी. आम्ही 7 जण 4 व्हीलर घेऊन निघालो होतो. जिंजी पाहिली. अफाट मोठा जिंजी किल्ला आहे आणि महाराजांनी ज्या उद्देशाने जिंजीचं एक ठाणं निर्माण केलं होतं, तो उद्देश तिथे गेल्यानंतर वाटलं की महाराजांकडे जो दूरदृष्टिकोन होता तो कदाचित आताच्या सत्ताधीशांकडे नाही. म्हणजे त्यावेळेला त्यांनी ती सोय करून ठेवली होती आणि खरोखर प्रत्यक्षामध्ये औरंगजेब महाराज आल्यानंतर त्यांना त्या जिंजीचा उपयोग करता आला. कारण स्वराज्याचं प्रचंड मोठं बळकट ठाणं त्या ठिकाणी. आता म्हणाल तर फक्त महाराजांचं नाव वापरलं जातं. हा यस, आता फक्त नाही, परंतु तेवढा दूरदृष्टिकोन नाही ठेवला. ते आपलं दुर्दैव. आपलं दूर. चला. किल्ल्याची तटबंदी तुम्हाला दिसत असेल माझ्या मागे पूर्ण. हा जर खालून तुम्ही बघितलं ना तर बाले किल्ल्याची तटबंदी दिसते आपल्याला. आता आपण या मार्गाने खाली उतरलो आणि पूर्णपणे किल्ला माझ्या मागे तुम्ही बघत असाल ना, तटबंदीचे जे दगड आहेत ते तटबंदीचे पूर्ण दगड अजूनही शाबूत आहेत. तर असा असलेला जव्हार संस्थानामधील कोळी राजाचा हा गड, मुळात त्या कोळी राजाचा गड, सुंदर असा गड शाबूत आहे आणि पटकन होईल असं, म्हणजे एक अर्ध्या तासात 1 तासामध्ये गड होईल तुमचा पूर्ण. गडावर बघण्यासारख्या फार कमी वस्तू आहेत. तर असा किल्ला नक्कीच कधी इकडे येणं झालं तर नॉर्मली लोक हा किल्ला नाही करत, कारण हा खूप ऑफबीटला पडतो, खूप लांब पडतो. आता निसर्गाने नटलेलं आहे बघ फुलं. ऑफबीटला पडल्यात असल्याने ह्या साईडला येणं थोडं कठीण आहे, कारण का तुम्हाला स्वतःच्या व्हेकलशिवाय इथे काही ऑप्शन्स तसे नाही आहेत. भूपतगडला येणं म्हणजे स्वतःचं काहीतरी व्हेकल असलं पाहिजे. पण नक्कीच ह्या साईडला कधी येणं झालं तर हा किल्ला बघण्यासारखा आहे. मी ह्याच्या अगोदरही हा किल्ला बघितला आहे, आज पुन्हा नव्याने बघितला मित्रांसोबत. तर ही आमची किल्ले भ्रमती कशी वाटली ती आम्हाला नक्की कळवा. तुमच्या अभिप्रायाची आम्ही नेहमीप्रमाणे वाट बघतोय आणि अशाच दुर्गम आणि नवनवीन ठिकाणी आपण भेट देण्याचा प्रयत्न करू, काही नवकीन, काही नवखस असले की. तोपर्यंत मी विरेश शिंदे आपला जय शिवराय घेतो. कारवी ही वनस्पती आहे. इथले आदिवासी लोक खास करून ती, आता ही काडी सरळ नाही पण अगदी सरळ स्टंप सारखी काडी असते, त्या काडीचा उपयोग करून ते कूड तयार करतात. पूर्वी जी घरं होती ना त्या घराला कुडाचं घर, त्या कुडाच्या घराला काढ. आणि ह्याला फुल सर किती वर्षांनी 7 येतं? वर्षांनी. 7 वर्षांनी एकदा फुल येतं. यावर्षी मी भीमाशंकरच्या अभयारण्यामध्ये कारविलचा फुलोरा पाहिला. गवळदेव घनचक्कर करत असताना देखील कारवीचा फुलोरा पाहिला. चला, आमच्या नशिबात आहे म्हणून आम्ही आज पाहिला. कारवीचा फुलोरा आहे. हे आपलं भाग्य. हा 7 वर्षांनी आहे आणि यावेळेला बांबूला पण फुलोरा आलाय. ती माहिती देतात सर. काय टेंभरं म्हणतो आम्ही यांना. टेंबर हे झाडावर पण पिकतात, परंतु ही लोक कच्चीच काढतात आणि मस्तपैकी पिकवतात त्यांना. पण अतिशय स्वादिष्ट गोड फळ लागते. एकाच्या आतमध्ये 1-2 बिया असतात आणि बियांच्या वरची कोटिंग आहे. खायला खूप सुंदर लागते. कारण मी सुदैवाने जंगलामध्ये प्रवास करीत असताना झाडावरची पिकलेली पण खाल्लेली ओके ओके ओके. अत्यंत गोड. खूप छान टेंभरं. गोड वस्तू. हे झाड कसं ओळखायचं टेंबराचं आहे म्हणून?
या पाल्यावर ओके लागलेत फळ हो फळं ती लागले पण फळं लागलेत फळं लागले झाडाला फळ. ते लगभग सगळी उलगायला पण आले. हे वरचं जे फळ तोडताय ते खायचं असतं का? हा नाही हे फक्त वरचं सालफट काढून टाकायचं. हे खायचं आत कच्चं लागल कदमचं फळ आहे काय? नाही कदम नाही ना, कदम वेगळं आहे ना? कदम वेगळं. हा ठीक. टेंब्र. चला अजून एका जरूर खा दादा. एकदम सुंदर ओके मिळालं का एकदम हे आमचं? झाडावरचं पिकलेलं आहे. ओके खाऊन बघा किती गोड आहे. फक्त सालफट काढ. सर ह्याच्याच प्रकारात माहिती एक चिकू सारखं फळ येतं पिवळ्या कलरचं त्यात एकच बी असते. हो हो त्याला सांगतो मी तुम्हाला त्याचं नाव पण मला रांजण. हा रांजण ना हा हा ते मस्त सुंदर गोड फळ. घर चांगला सर याचा. हा नाही याचा घर चांगला आहे उत्तम. चला एक फळ खायला मिळालं. खूप छान. खूप छान एक वेगळा अनुभव. टेंब्र म्हणजे माहिती सकट टेस्ट पण मिळाले राणे साहेब. जय शिवराय. आज खऱ्या अर्थाने साई आधार प्रतिष्ठानच्या भाग्याचा दिवस आहे की छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा आज आपण वाड तालुक्यातील झुगरे पाडा या ठिकाणी आपण हा सोहळा संपन्न केला. येथील शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केलं. घरोघरी जाऊन आपल्या बांधवांना ग्रामस्थांना ब्लँकेटचे वाटप केलं आणि आजच्या या सोहळ्याचे खरे आकर्षण आणि आम्हाला मार्गदर्शन यांचं लाभलं ते म्हणजे सन्माननीय या झुगरेपाडा शाळेचे शिक्षक महेंद्र कराळे सर. खरोखर त्यांचे आम्ही शतशः आभारी आहोत कारण की एवढा इतिहास त्यांचा आहे एवढं त्याने आम्हाला काय या ठिकाणी जेव्हा आम्ही भूपतगड इथे हा भूपतगड पाहावा ही पण सरांची इच्छा होती आणि सरांच्या विनंतीला मान देऊन आम्ही या भूपतगडावरती आलो आणि या भूपतगडाची एकूण एक माहिती आम्हाला महेंद्र कराळे सरांनी दिली आणि खरोखर त्यांचा जो इतिहासाबद्दल अभ्यास आहे आणि त्याने आम्हाला जे मार्गदर्शन केलं महाराजांबद्दल खूप काही आम्हाला ठिकाणी त्यांनी सांगितलं त्याबद्दल साई आधार प्रतिष्ठान त्यांचे शतशः ऋणी आहे. साई आधार प्रतिष्ठाननी माझ्या झुगरेपाडा गावातल्या सर्व शालेय विद्यार्थ्यांकरता शैक्षणिक साहित्य दिलं आणि त्याचबरोबर माझ्या गावातल्या सर्व पालकांच्या घरोघरी जाऊन त्यांना ब्लँकेटचं वाटप केलं. विद्यार्थ्यांना खाऊचंही वाटप केलं. त्याबद्दल गावाच्या वतीनं मी साई आधार प्रतिष्ठानचं धन्यवाद. आणि पुन्हा एकदा ज्यांनी ज्यांनी या सत्कार्यात सत्कर्म आपण आमच्यातून घडलं आहे पण ज्यांनी आम्हाला डोनेट केल्या वस्तू किंवा जे आम्हाला गुगल पेच्या माध्यमातून आम्हाला वर्गणी प्राप्त करून दिली त्या सर्व शिवभक्तांचं साई आधार प्रतिष्ठानच्या वतीने पुन्हा एकदा आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. जय शिवराय. आणि पुन्हा पुढच्या वर्षी 2025चा शिवजयंती सोहळा तुम्हा सगळ्यांच्या साथीने आपण जरूर कुठेतरी करू. मी तुमच्या सोबत नक्की असेन. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जिजाऊ. तुमचं आमचं नातं काय. जय शिवराय.